चंद्रपूर शहरात एक फसवणुकीची अनोखी घटना उजेडात आली आहे। दोन भामट्यांनी पोलीस असल्याची ओळख सांगून एका व्यक्तीची फसवणूक करत 8 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत। ही घटना शहरातील भानापेठ वार्ड परिसरात उघडकीस आली आहे। अजय अडगुडवार असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते नेहमीप्रमाणे सकाळी गांधी चौकात एका दूध डेअरीत दूध घेण्यासाठी गेले होते। परत येत असताना दुचाकीवर आलेल्या 2 युवकांनी त्यांना अडवलं। आम्ही पोलीस आहोत असं सांगत त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवलं। यानंतर सध्या अंगावर सोने घालण्याची मनाई आहे, त्यामुळे अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून वाहनाच्या डिक्कीत ठेवा असं त्यांनी अडगुडवार यांना सांगितलं। विश्वास ठेवून त्यांनी अंगावरील सोन्याचे दागिने काढून एका कागदात गुंडाळले आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेवले। याच दरम्यान चोरट्यांनी चलाखीनं दागिन्याची पुडी बदलून त्यातील सोने लंपास केले आणि पसार झाले। काही अंतर गेल्यानंतर अडगुडवार यांना संशय आल्यानं त्यांनी डिक्की उघडून पाहिली। यावेळी सोन्याचे दागिने गायब असल्याचं आणि डिक्कीत केवळ रिकामी कागदाची पुडी असल्याचं त्यांना निदर्शनास आलं। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। शहर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे। डेअरीमध्ये आलो दूध घ्यायसाठी, दूध घेऊन निघालो घराकडे जायसाठी। रस्त्यात थांबवलं, त्यांना पहिले थांबवल्यावर मी कोण आहे म्हणून विचारलं तर आम्ही पोलीसवाले आहोत ऐका दाखवलं म्हणून मग मी त्यांचं ऐकलं सर्व। तर ते हे तुम्ही सोनं घालून असं फिरायचं नाही म्हणून आम्हाला इन्फॉर्मेशन आहे बा, म्हणून आम्ही फिरत आहोत सकाळी। म्हणून मग मी काय करू म्हणलं तर काढून घ्या म्हणे। काढून घेतलं आणि खिशात ठेवलं। खिशात ठेवल्यावर त्यांनी पेपर दिला व खिशात ठेवू नका असं पेपरमध्ये पुडी बांधा आणि डिक्कीत टाकून द्या आणि घरी नेऊन ठेवून द्या। मग मी त्यांना पेपर दिला, त्याच्या पेपरमध्ये मी हे टाकले सगळे दागिने आणि पुडी बांधली आणि डिक्की खोलली। तर त्यांनी डिक्कीत टाकलं आणि मला गाडी नंबर विचारला, म्हणून मी गाडी नंबर वापरून पाहायसाठी गेलो। तेवढ्या वेळात त्यानं ते पुडी बदलून टाकलं। मग मी तिथून निघालो, मला डाऊट आला म्हणून थोडं समोर गेल्यावर मी दस्तगीर मंदिर गेट जाऊन डिक्की खोलून पाहिली आणि सामान पाहिला आहे का नाही। तर तिथं सामान नव्हतं, त्याच्यामुळे मग मी एकदम अनकॉन्शियस होऊन गेलो आणि एकदम टेन्शनमध्ये होऊन गेलो। मी एका ठिकाणी बसून अजून वापस गाडी पलटवली आणि त्याच्या मागे इकडे आहे का म्हणून पाहण्यासाठी अजून आलो माधव डेअरीपाशी। तर तिथं ते नव्हते, निघून गेले। त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशन गाठला आणि रिपोर्ट केली।